नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता रागिनी निलांबरी त्याचप्रमाणे पौर्णिमाला स्वतःच्या खोलीत बोलावून घेते. आणि मग आता पौर्णिमा म्हणते की आई काय झालं, तुम्ही मला इथे कशासाठी बोलावलं? त्यावेळेला आता पौर्णिमाला ती म्हणते की अगं एक महत्त्वाचं काम आहे, हा घे हा नारळ. त्यावेळेला मग आता पौर्णिमा म्हणते की आई अहो हा नारळ कशासाठी? त्यावेळेला ती म्हणते की अगं भूमी आणि आकाश होळीमध्ये नारळ टाकणार आहेत ना, त्यासाठी हा नारळ. आता रागिनी त्या नारळाला लाल रंगाचा म्हणजेच जो लाल रंगाचा गुलाल असते तो लावत असते. आणि त्याच वेळेला आता इथे ती म्हणते की हे बघ, हा जो गुलाल आहे ना तो मी याला लावून टाकत आहे आणि हा नारळ भगवा कलरचा आपल्याला तिथे द्यायचा आहे. तेव्हा मग पौर्णिमा म्हणते की आई मला समजलं नाही, गोखले गुरुजींनी तर नारळ दिला ना ऑलरेडी भूमी आणि आकाशला होळीत घालण्यासाठी, मग तोच नारळ घालतील ना, हा नारळ कशासाठी? असं निलांबरी आणि पौर्णिमा दोघीजणीही विचारतात. त्यावेळेला पौर्णिमा म्हणते की अगं मी हा नारळ आणला आहे आणि त्याला तसाच कलर भासतीये, हा कशासाठी भासतीये तुला कळतं आहे का? तेव्हा मग पौर्णिमा म्हणते की आई मला काही समजलं नाही, तुम्ही प्लीज जरा सांगाल का? त्यावेळेला ती म्हणते की हो सांगते, तुम्ही दोघीजणी ह्या ना तशाच आहात एकदम. अगं भूमी आणि आकाश होळीमध्ये तो नारळ टाकून चालणार आहे का आपल्याला? जसं गोखले गुरुजींनी सांगितले त्यांच्या वाचासिद्धीप्रमाणे तो नारळ जर टाकला तर भूमी आणि आकाशच्या आयुष्यामध्ये सुखाची नांदी होणार आहे. आणि तसं आपल्याला नको आहे ना, त्यांच्या आयुष्यामध्ये सुख नकोच आहे ना आपल्याला. त्यासाठी आपल्याला हे काम करावं लागणार आहे. होळीमध्ये उद्या हा नारळ तुम्हाला बदली करायचा आहे. देवी योगेश्वरीजवळ जो नारळ आहे तो नारळ तुम्ही बदलायचा आणि त्याच्या जागी हा नारळ ठेवायचा आहे. आता त्यांचा प्लॅन ठरलेला असतो. आणि त्याचप्रमाणे आता इथे पौर्णिमा आणि निलंबरी दोघीजणीही खाली येतात. आणि खाली आल्यानंतर आता इथे पौर्णिमा ही म्हणते की आई सावकाश चल, आपल्याला काही प्रॉब्लेम यायला नको. आणि म्हणूनच ती आता देवी योगेश्वरीजवळ येते आणि कोणी नाही ना याची चावल घेते आणि देवाजवळ हात जोडत ती म्हणत असते की देवी योगेश्वरी मला माफ कर, खरं तर मी हा नारळ बदलतीये, इकडे मी अपशकुन घडवून आणते. परंतु माझा आयुष्याचं ध्येय आता एकच उरलं आहे गं, ते म्हणजे भूमी आणि आकाशचं दुःख. ते दुःख बघितल्याशिवाय मला माझं आयुष्य आता सुखी झाल्याशिवाय वाटणार नाही. त्यामुळे मला आता प्लीज तू माफ कर, परंतु मला हे सगळं करायलाच हवं भूमी आणि आकाशच्या आयुष्यामध्ये दुःख आणण्यासाठी. म्हणून ती आता देवीपुढे हात जोडत असते. आणि त्याच वेळेला निलांबरी देखील तिच्याकडे बघत असते. आणि दोघीजणी हात जोडून ते त्यांचं जे काम असतं ते काम करायला चाललेले असतात. त्यावेळेला आता इथे पौर्णिमा जी असते ती म्हणते की मला माफ कर आणि ती नारळ बदलण्यासाठी म्हणून चाललेली असते. इथे निलांबरीच्या हातामध्ये नारळ असतो. तो नारळ त्या दोघी ठेवायला जाणार, चेंज करायला जाणार, तेवढ्यातच कोणाची तरी येण्याची चाहूल लागते. आजी आता हळूहळू येत असते आणि म्हणून दोघीजणी घाबरतात. आता आजी विचारते की काय गं पौर्णिमा, तू इथे काय करतेस, एवढ्या रात्रीचं इथे काय चाललंय तुझं? त्यावेळेला आता आजी पदर खोचूनच येत असते म्हणून दोघीजणी घाबरतात. आता ती पकडते की काय, अशीच दोघींना भीती वाटते. तोपर्यंत निलांबरी पटकन आपल्या म्हणजे कमरेमध्ये तो नारळ लपवते. आणि नंतर आता आजीसमोर पौर्णिमा आल्याबरोबर जराशी गडबडते. तर इथे आता आकाशचं काम सुरू असतं आणि तेवढ्यातच तिथे भूमी येते. आणि आकाशच्या लॅपटॉपवर भूमी छोटासा जो लहान मुलांचा फ्रॉक असतो तो टाकते. आणि आकाश तो बघतो आणि म्हणतो की भूमी अगं हे काय करतेस तू? तेव्हा मग भूमी म्हणते की आकाश अरे हा लहान मुलीचा फ्रॉक आहे, तुला दिसत नाही आहे का, किती छान आहे बघ ना. तेव्हा ती खुश होऊन अगदी उत्सुकतेने त्याला हे सगळं सांगत असते. मग नंतर आता इथे हे सगळं होत असताना आकाश म्हणत असतो की खूपच गोड आहे, पण हे कोणासाठी आहे? तेव्हा आता भूमी म्हणते की आकाश हे ना पारितोषच्या मुलीसाठी. तेव्हा मग आकाश म्हणतो की भूमी अगं हे पारितोषच्या मुलीसाठी कसं काय, तू त्यांना कसं देणार आहेस हे? आपण त्यांना पाठवून द्यायचं आहे का हा होळीसाठी? तेव्हा मग ती म्हणते की आकाश अरे होळीसाठी तर आहेच हा ड्रेस, पण तो तिला पाठवायचा नाही आहे, ती इथे येईल ना तेव्हाच मग तिला तो ड्रेस द्यायचा आहे. त्यानंतर मग आता इथे भूमी म्हणत असते की आकाश उद्या ती छोटी गोंडुली येईल ना आपल्या घरी, तेव्हा मग तिला देऊया ना हा ड्रेस. त्यावेळेला आता आकाश हा भूमीकडे तिच्या हसऱ्या चेहऱ्याकडे बघत राहतो. आणि त्याच्या लक्षात येतं की हा जो ड्रेस आहे तो देता येणार नाही, कारण आकाशने जेव्हा तिला होळीसाठी इन्व्हाइट केलेलं असतं त्याच वेळेला होळीला जेव्हा ती ड्रेस द्यायला बघते तेव्हा पारितोष सांगत असतो की नाही ॲक्च्युली आम्हाला यायला जमणार नाही, कारण उद्या ना आम्हाला दुसरं कुठलं तरी फंक्शन आहे, त्यासाठी आम्हाला तुमच्याकडे होळीसाठी यायला येणार नाही. हे जे पारितोषची वाक्य असतात ही त्याला आठवतात आणि हे सगळं अमोलीनेच बोलायला सांगितलेलं असतं हे त्याच्या लक्षात आलेलं असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आजी आलेली असते आणि आजी म्हणते की काय गं पौर्णिमा, एवढ्या रात्रीची तुम्ही दोघीजणी इथे काय करताय देवाजवळ? तेव्हा आता पौर्णिमाला काय बोलायचं ते काहीच कळत नाही. ती आता देवीपुढे हात जोडते आणि म्हणते की काय करू आजी, मला ना हल्ली वेगवेगळी स्वप्न पडत असतात.
आजी म्हणते की काय गं, काय झालं काय? म्हणजे इतकं घाबरण्यासारखं काय झालं आहे आणि कसली स्वप्न पडतात तुला? पौर्णिमाला बघून आता निलांबरी पण गडबडत असते. आता ही म्हातारी आपलं सगळं सत्य पकडते की काय याची दोघींनाही भीती वाटून राहिलेली असते. नंतर मग आता इथे पौर्णिमाला ती म्हणते की बोल ना अगं बाळा, काय झालं काय? तेव्हा पौर्णिमा मुद्दामच डोळ्यात आसू आणण्याचं नाटक करते आणि म्हणते की अगं, मला खरंच कळत नाही आहे हे सगळं काय होतं आहे ते. आजी, हल्ली ना मला झोप लागते ना, तर झोपेमध्ये सतत अभिजितची स्वप्न येत असतात. म्हणजे ना अभिजित असे दुःखी आहेत असं मला वाटत असतं. त्यांच्या मनात कसलं तरी दुःख सलत असतं, असं कायमचं मला वाटत असतं. त्यामुळे ना मला खरंच खूप असा त्रास होतो आहे, वाईट वाटतं आहे. त्याच वेळेला इथे आता पौर्णिमा म्हणत असताना आजी म्हणते की अगं बाळा पौर्णिमा, हे असं प्लीज तू चुकीचं वाटून घेऊ नकोस. खरं तर तू झोपताना या सगळ्या गोष्टींचा विचार करतेस म्हणून हे सगळं तुला होते. आणि तू ना तुझं मन प्रसन्न ठेव अगं. तू जर तुझ्या मनामध्ये सतत तेच तेच चुकीचे विचार, रागाचे, सूडबुद्धीचे विचार आणि आकाश आणि भूमीला दुःख देण्याचे विचार आणशील, तर मग तुला तसंच स्वप्नात दिसेल ना. अगं, जर तुला व्यवस्थित वाटायचं असेल तर त्याच्यासाठी तू चांगले विचार कर. मगच तुला अभिजित हा स्वप्नामध्ये दुःखी येणार नाही. जर तू सुखाने राहिलीस तर अभिजितलाही त्याचा त्रास होणार नाहीच ना गं. मग तू उगीच कशाला त्या दुःखाचा विचार करतेस? अगं, आनंदी राहायला शिक, मग तेव्हाच अभिजितच्या आत्म्याला शांती मिळेल आणि तेव्हा सगळं होईल. तेव्हा मात्र रागिणीचं म्हणजेच आजीचं जे बोलणं असतं ते ऐकून पौर्णिमाला मात्र खूपच राग येत असतो. आणि मनातल्या मनातच ती म्हणते की हा म्हातारीला यांचं सुख हवं आहे, कधीच नाही. त्यांना मी कायम दुःखच देणार. तेव्हा आता आजी म्हणते की म्हणूनच तू शांत हो. मी जर सांगते ते करून बघू. बघ मग अभिजित कधीही तुला स्वप्नात आला तर शांतच दिसेल. नंतर मग पौर्णिमा म्हणते की म्हणूनच मी आता देवीजवळ हात जोडत होते. निदान मला झोपल्यानंतर असं काही वाईट स्वप्न पडू नये म्हणून. नंतर मग आता इथे आजी म्हणते की हो गं पौर्णिमा, मला सगळी अवस्था कळते बाळा तुझी, परंतु तुला ना स्वतःचे विचारबुद्धी बदलण्याची आता गरज आहे. जेव्हा तू स्वतःचे हे जे विचार बदलशील ना, त्याच वेळेला मग मात्र काहीतरी होऊ शकतं आणि तेव्हाच तू या विचारातून बाहेर पडशील. तेव्हाच मात्र तुला हे सगळं सुचू शकतं आणि तेव्हाच तू आकाश आणि भूमीच्या सुखाचा विचार कर. मग बघ तुझ्याही आयुष्यात सुख तसंच नांदेल. तेवढ्यातच आता इथे तिच्या हातून म्हणजेच नीलूच्या हातून नारळ निसटणार. ती पटकन पुन्हा पदरात पकडते आणि घाबरलेली असते. तेवढ्यातच आता इथे आजी म्हणते की उद्या होळी आहे ना, तर मग होळीमध्ये सगळी तुझ्या आयुष्यातली निगेटिव्हिटी, दुःख आणि वाईट विचार जाळून टाक बघ. हाच एक निमित्त आहे सगळं आयुष्य नव्याने सुरू करण्यासाठी. त्याच वेळेला इथे आता पौर्णिमा मुद्दामच चक्कर येण्याचं नाटक करू लागते. आजी म्हणते की काय गं, काय झालं, तुला कसला त्रास होतोय? त्यावेळेला नीलू म्हणते की बघा ना आजी, कसं करते ही माझी पोर. तेव्हा आता आजी म्हणते की थांब थांब, काहीतरी बघते मी. आणि म्हणूनच आता आजी ही तिकडे जात असते. आणि त्याच वेळेला आजी गेल्यानंतर पटकनच आजी तिला सावरत असतानाच निलांबरी तो देवाजवळचा नारळ असतो तो बदलून घेते आणि जो गोखले गुरुजींचा नारळ असतो तो नारळ पटकन ती बाजूला घेते. आणि त्याच वेळेला आता निलांबरी ही म्हणते की थांब थांब, मी ना तुझ्यासाठी पाणी आणते. आणि ती पाणी आणण्यासाठी म्हणून तिथून आता निघून जाते. त्याच वेळेला आता आजी म्हणते की थांब अगं, इथे जरा वेळ लेट, म्हणजे तुला बरं वाटेल. तेव्हा पौर्णिमा म्हणते की नको आजी, मला वाटतंय बरं, एक काम करते मी ना, जरा माझ्या खोलीत जाऊन पडते, म्हणजे मला जरा बरं वाटेल. तेव्हा पौर्णिमाला आजी विचारते की अगं, अचानक असं काय झालं तुझं, अचानक असा कसा त्रास झाला तुला? त्यावेळेला ती म्हणते की अहो आजी, ॲक्च्युली अभिजितची मला अशी तीव्रतेने आठवण आली ना, त्यामुळे माझ्या डोक्यात असा त्रास झाल्यासारखा झाला, सनक गेल्यासारखी झाली आणि म्हणून आता हे सगळं मला झालं. असं म्हणून आता इथे पौर्णिमा ही जराशी अशी थकल्यासारखी करते आणि त्यानंतर मग ती वरती निघून जाते. आणि निलांबरी देखील तिथून निघून गेलेली असते. दोघींचंही काम झालेलं असतं आणि म्हणून त्यांना आनंद होतो आणि दोघीजणीही तिकडून आता निसटून जात असतात. आता भूमी तो ड्रेस आकाशकडून परत घेते आणि त्याची घडी मारत असते. आकाश म्हणतो की भूमी, अगं हे कसं पॉसिबल आहे? त्यांनी तर सांगितलं ना आपल्याला की त्यांना येता येणार नाही आहे उद्या, त्यांचा वेगळा प्रोग्राम आहे. मग आपण उगीचच कशाला त्यांना हे सगळं करायचं आहे? राहू दे ना, काहीच प्रॉब्लेम नाही. आपल्याला हे सगळं नाही करता येणार तर नको करूया. तेव्हा मग ती म्हणते की नको, राहू दे, आपण तिला तो ड्रेस पाठवण्याची काहीच गरज नाही आहे. आपल्याला स्वतःहून ती येणार आणि मग तिला आपण हा फ्रॉक देणार, तू काळजी करू नकोस. असं सगळं आता ती बोलत असते. आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे भूमी मात्र खूपच खुश असते. तिला मनोमन असंच वाटत असतं की आपली जी छकुली आहे ती येणारच आहे, नक्कीच काही झालं तरीही ती घरी येणार, असा तिला मात्र आत्मविश्वास असतो. आणि भूमी आकाशला तसं बोलूनही दाखवते की तू काळजी करू नकोस, हा जो छान असा फ्रॉक आहे ना, तो आपण तिला दिलाच असता.
आणि आकाश हे देण्यामागचं कारण म्हणजे असं आहे ना, की जर आपल्याला आता मुलगी असती तर आपण तिच्यासाठी हा फ्रॉक घेतलाच असता ना रे. म्हणूनच मी तिच्यासाठी तो घेतला आहे. आणि तुला माहिती आहे हा पहिला सण आहे होळीचा आणि तिच्यावरही माझी तितकीच माया आहे ना, म्हणूनच मी हा फ्रॉक घेतला आहे तिच्यासाठी. खरं तर हा घेताना मला खूप छान वाटलं आणि किती छान आहे हा, तिला अगदी छान दिसेल म्हणूनच त्या गुंडुलूसाठी मी तो फ्रॉक घेतलेला आहे. किती गोड वाटतं ना ह्यावेळेला, म्हणजे ती इतकी छान दिसेल याच्यामध्ये कल्पनाही करवत नाही आहे मला. आकाश म्हणतो की भूमी, मला तुझं म्हणणं अगदीच पटतं आहे, तुला जे काही वाटते ते मला कळतं आहे, परंतु मला खूप दुःखही वाटतं की दुसऱ्या ठिकाणी जर तुला यामध्ये हर्ट व्हायला झालं, जर तुला काही ती बोलली तर मात्र मला खूप वाईट वाटतं. तेव्हा मग भूमी म्हणते, आकाश नको विचार करूस, नको काळजी करूस, सगळं काही व्यवस्थित होईल. तेव्हा मग आता भूमी म्हणते की सगळं नीट होणार, तू काळजी करण्याची काहीच गरज नाही आहे. तेव्हा आता आकाश म्हणत असतो की भूमी हे बघ, मलाही कळते तुझी बाब, परंतु प्लीज तू जास्त आशा लावू नकोस. तेव्हा भूमी म्हणते, आकाश आणि तूही चेहरा पाडू नकोस, आनंदी राहा. मी पण या बाबतीत पॉझिटिव्हच राहिली आहे आणि तू पण पॉझिटिव्ह राहा. काळजी करण्याची अजिबातच गरज नाही असं ती त्याला समजावते आणि ती त्याला जवळ घेऊन त्याला शांत करत असते की अजिबात घाबरू नकोस. आता भूमीचा जो पॉझिटिव्ह अप्रोच असतो तो आकाशलाही आवडलेला असतो आणि होळीमध्ये सगळं काही ठीक होईल असं त्यांना वाटत असतं. गोखले गुरुजींनी सांगितल्यामुळे भूमीला आता बरं वाटलेलं असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं, नीलांबरी ही आता रागिनी तिच्या रूममध्ये झोपलेली असताना हळूच उठून येते आणि रागिनीच्याच रूममध्ये ती तो नारळ ठेवायला बघत असते. आणि त्याच वेळेला आता ती विचार करते की हा नारळ मी ठेवू तरी कुठे, म्हणजे असा ठेवला पाहिजे की कोणालाही सापडला नाही पाहिजे. म्हणून ती नारळ आता ठेवण्यासाठी एक कपाटावर एक बॉक्स असतो, तो बॉक्स बघते आणि म्हणते की अच्छा, म्हणजे मला इथे ठेवला पाहिजे जेणेकरून हा नारळ कोणाच्याही हाताला लागणार नाही आणि सगळं काही व्यवस्थित होईल. आता ती कशावर तरी चढते आणि मग तो नारळ म्हणजेच ते कपाटातलं बॉक्स ते बाजूला काढते आणि त्याच्यामध्ये जे काही असतं ते बाजूला करते आणि जे थर्मोकॉलचे छोटे छोटे बॉल्स असतात ते बाजूला करून त्याच्यावर ते पुन्हा नारळ ठेवून रचून ठेवते आणि बॉक्स पुन्हा वरती ठेवते आणि म्हणते की वा, याच्यासारखी लपवण्यासाठी उत्तम अशी जागाच नाही आहे. आता रागिनी ही गाढ झोपलेली असते आणि नीलांबरी म्हणत असते की वा, आपलं तर काम झालं आहे रागिनी ताई, आम्ही तर आमचं काम केलं बरं का, मी आणि पुन्नूने आमचं काम झालं, आम्ही आता हा नारळ लपवला, आता वेळ तुमची येते. तुम्ही मोठ्या तोऱ्याने म्हणाला होतात ना की होळी तर मी यंदाची होऊच देणार नाही आहे, मग बघूया आता तुम्ही ही होळी कशी थांबवताय ते, मलाही बघायचं आहे की हे होळी कशी थांबवताय. असं म्हणून आता ती खूपच खुश होत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे अथर्वने होळीसाठीची तयारी केलेली असते. वॉचमन काकांना हाताला घेऊन त्यांनी लाकडं मागवलेली असतात वखारीतून, त्याचप्रमाणे ज्या गवताच्या पेंड्या असतात त्याही मागवलेल्या असतात होळीला पेट घेण्यासाठी. अथर्व त्या वॉचमन काकांना म्हणतो की तुम्ही जा, आता तुमचं काम करा, एवढं केलं ते पुरे आहे, असं म्हणून आता तो जायला सांगतो. परंतु अथर्वच्या मनामध्ये कुठेतरी थोडंसं सल असते की आकाश त्याला बोललेलं आहे, त्याच्या कामावरून त्याला जज केलं गेलं आहे. नंतर मग मानसी येते आणि म्हणते की अथर्व, अरे वा, झालं आहे हे. तेव्हा अथर्व म्हणतो की हे बघ, तूही आता बघून घे, हे बघ सगळे लाकडं वगैरे आणलेली आहेत, एक काम कर, तू ना फोटो काढ आणि फोटो आपल्या फॅमिली ग्रुपमध्ये पोस्ट कर, म्हणजे कसं आहे ना आकाशला कळेल की मी हे काम केले. तेव्हा ती म्हणते की अरे अथर्व, असं का बोलतोयस तू, अगदी तुटक, काय गरज आहे हे सगळं बोलण्याची, अरे खरंच असं नको वागूच चुकीचं, तुला माहिती आहे ना की आकाश भाऊजी हे असंच बोललेत अरे, आणि तुला काल त्यांनी समजावले देखील ना, मग उगीचच तू कशाला त्यांना बोलतोयस, कशाला उगीच हे सगळ्या गोष्टी, आता सण आहे ना तर ह्या सगळ्या गोष्टी आपण विसरून जाऊया रे, असं ती त्याला समजवते. तेव्हा अथर्व म्हणतो की नाही ना, माझ्या मनाला जी सल लागली आहे ना ती अशी सहजासहजी नाही मिटली जाणार, मला जो काही त्रास होतो आहे, जे वाईट वाटतं आहे ते ह्या एवढ्याशा गोष्टीने नाही होणार. पण आता ती म्हणते की पण तुला समजावलं आहे ना. तेवढ्यातच अथर्व तिच्यावर हात उचलतो आणि म्हणतो की मनू गप्प बस. तेव्हा मग आता मनू म्हणते की अरे अथर्व, काय गरज होती एवढ्याशा गोष्टीवरून म्हणजे हात उचलण्याची, मी तर तुला चांगल्यानेच बोलले होते रे, मी काही वाईट अर्थाने काहीच बोलले नव्हते, असं म्हणून आता ती त्याला ओरडते. त्याच वेळेला इथे आता अथर्व हा तिच्याकडे बघतो आणि म्हणतो की वाटलं ना वाईट, बसला ना धक्का, असं आपलं कारण नसतानाही, आपली चूक नसतानाही जर आपल्याला कोणी बोललं किंवा आपल्याला काहीतरी टोकण्याचा प्रयत्न केला, दुखवण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला किती वाईट वाटतं. आताच तू बघितलंस की तुझी काही चूक नसताना मी तुला बोलत होतो तर तुला किती वाईट वाटलं. आता याचा विचार कर की आकाशने माझ्यावर किती मोठा आरोप लावला आणि त्यामुळे मला किती वाईट वाटलं असेल. मी कामं जबाबदारीने करतो, आत्तापर्यंत ऑफिसमधलं प्रत्येक काम इमानदारीने केलं आहे मी, परंतु आता या एका चुकीमुळे आकाश मला इतकं बोलून घेतलं, आकाशने माझ्याकडचं प्रोजेक्ट काढून ते प्रोजेक्ट दुसऱ्यांकडे दिलं, याचं मला वाईट नसणार का वाटलं. तूच विचार कर आता. म्हणू किती काही झालं, सण वगैरे मान्य आहे, परंतु जी मनाला लागलेली रुखरुख आहे ना ती अशी जाणार नाही आहे, असं म्हणून आता इथे म्हणून त्याला समजावते, परंतु तो निघून जातो.
तर त्या दोघांमधलं बोलणं रागिनीने ऐकलेलं असतं. रागिनी म्हणते की अरे वा, म्हणजे दोघा भावांमध्ये चांगलीच ताटातूट झालेली दिसते, दोघा जणांमध्ये ही चांगलीच फूट पडलेली दिसते. म्हणजे हे जे सगळं काही घडतं आहे ते घडण्याचं मला तर वेगळंच कारण वाटतं आहे, की काहीही तरी वेगळंच चाललेलं आहे. बरं झालं, म्हणजे काय, आकाश सगळ्या बाजूने तुटणार आहे. बायकोची बाजू म्हणजेच बाळ नाही म्हणून बायको आणि बाळ दुरावलं आहे, तर इथे भाव सावरेल तर भावही त्याच्याबरोबर नाही आहे. आता मात्र मला पुन्हा काहीतरी केलं पाहिजे, जेणेकरून आकाशच्या मनातून अथर्व पुन्हा निघेल आणि पुन्हा त्याला तो काहीतरी बोलणार, मग पुन्हा त्यांच्यामध्ये काहीतरी होणार. चला रागिनी, काम चालू करा, असं स्वतःलाच ती म्हणते. त्यानंतर होळीची आता म्हणजेच होळीसाठी देवीची पूजा करून झालेली असते. आता आई योगेश्वरीकडे सगळेजण हात जोडत उभे असतात. होळीसाठी भूमी आणि आकाश छानपैकी तयार झालेले असतात. घरातले प्रत्येक जण हा छान तयार असतो. आता आजी ही देवीकडे हात जोडते आणि म्हणते की देवी आई, आज होळीचा सण आहे, वाईटावर चांगल्याची मात असते आणि त्यामुळे आता आमच्या घरातही तसंच घडू दे. जे काही घराला वाईट शक्ती लाभली आहे, जे काही ग्रहण आहे भूमी आणि आकाशच्या आयुष्यातलं, ते सगळं घेऊन जा आई. तुझ्या होळीच्या अग्नीमध्ये आमच्या घरातलं सुख हे परत आण आणि दुःखाला घेऊन जा कायमचं. घरात फक्त भरभराट होऊ दे, सगळं काही आनंदाने नांदू दे. आकाश आणि भूमीच्या आयुष्यात जे दुःख आलंय ते दुःखाचे सावट तू बाजूला कर आणि लवकरात लवकर सुखाची नांदी होऊ दे. जशा प्रकारे गोखले गुरुजींनी सांगितलं त्याप्रमाणे घरामध्ये सुखाची नांदी झाली पाहिजे. त्याचबरोबर आता आजी ही योगेश्वरी देवीला तसाच हात जोडते आणि नंतर भूमी म्हणते की आई योगेश्वरी, आज होळीचा सण आहे आणि तू तर आम्हा सगळ्यांची आई आहेस, परंतु तुला सगळेजण आई म्हणतात गं. पण मला मला आई म्हणण्यासाठी माझं एखादं बाळच मला हवं होतं, जे मला आई अशी हाक मारेल, परंतु ते बाळही तू माझ्याकडून हिरावून घेतलंस. असा काहीतरी चमत्कार कर की पुन्हा त्या गोष्टी घडल्या पाहिजेत आणि माझं बाळ माझ्या आयुष्यात, माझी ममता माझ्या आयुष्यात परत आली पाहिजे, असं काहीतरी कर, असं ती आता म्हणत असते. आणि त्यानंतर मग आता भूमीचं जे बोलणं असतं ते ऐकून तिलाही वाईट वाटतच असतं आणि आजीच्याही डोळ्यात पाणी येत असतं. परंतु रागिनीला मात्र काहीही वाटत नसतं. रागिनीने जे कारस्थान करण्याचं ठरवलेलं असतं ते कारस्थान ती करायला तयार झालेली असते. आता आकाशही हात जोडत म्हणतो की आई योगेश्वरी, आपल्या घरामध्ये जे काही घडलं ते घडलं. आजपर्यंत भूमीने कधीही स्वतःहून वाईट वाटून घेतलेलं नाही आहे किंवा तिने कधीही स्वतःसाठी काही मागितलेलं नाही. म्हणूनच आज मी ती तुझ्यासाठी काहीतरी हात जोडून मागते. प्लीज भूमी, तुझ्यासाठी जे काही मागते ते तिच्या इच्छा पूर्ण कर. आजभर भूमीने काहीही मागितलेलं नव्हतं, परंतु ती हिची इच्छा आज पूर्ण कर, असं आता येते. ती हात जोडत असते आणि त्यानंतर मात्र आता आजी म्हणते की चल भूमी, आपण नारळ घेऊया आणि होलिका दहन करून होळीमध्ये तो नारळ घालूया, जेणेकरून सगळं काही व्यवस्थित होईल. तेवढ्यात भूमी आता तो नारळ घ्यायला जाते आणि तो नारळ घेत असताना भूमी त्या नारळाकडेच बघत राहिलेली असते. आता मात्र रागिनी घाबरते की हिला काय झालं काय, अचानक नारळ घेता घेता हातामध्ये ही का थांबली बरं असेल. हिला काही संशय तर आला नसेल ना. एक नंबरची हुशार आणि चलाख आहे ही, प्रत्येक गोष्टी अगदी व्यवस्थित लक्षात ठेवते. तिच्याकडे अंडर एस्टिमेट करून चालणारच नाही आहे, असा रागिनी विचार करते. कारण या बाईचं डोकं हे महाभयंकर आहे, ही कुठे काय शोधेल याचा नेम लागणार नाही. परंतु आता इथे रागिनी चिडलेली असते आणि म्हणते की भूमी आता काय करते काय माहिती. तेवढ्यातच भूमी कसलाही विचार न करता आकाश म्हणतो भूमी काय झालं, घे ना नारळ. त्यावेळेला भूमी आता तो नारळ हातात घेते आणि काही नाही झालं असं त्याला आता ती म्हणत असते. त्यानंतर आता आकाश आजी म्हणतात की चला आपण बाहेर जाऊया, होळीला हा नारळ आता अर्पण करूया. भूमी आता तो नारळ घेते. रागिनीचा जीव भांड्यात पडतो, कारण तो नारळ जो असतो तो नारळ आता तिने हातात घेतलेला असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे भूमी म्हणते की आकाश काही नाही, चल आपण बाहेर जाऊया. आणि ती आता नारळ आणि ती ओटी हातामध्ये घेते आणि देवी योगेश्वरीला हात जोडून ते आता बाहेर येत असतात. आता काका अथर्व मानसी तिथेच उभी असतात. होळीची काहीही तयारी झालेली नसते. म्हणूनच आता इथे आकाश येतो आणि म्हणतो की अरे काका, हे काय आहे, अजून आपली होळी रचून झालेली नाही. त्यावेळेला राजा काका म्हणतो की अरे आकाश, ॲक्च्युली प्रॉब्लेम झालेला आहे, होळी नाही करता येणार यंदाची आपल्याला. तेव्हा भूमीला आकाशला धक्का बसतो आणि ते विचारतात की नक्की काय आहे सगळं, म्हणजे असं कसं, होळी कशी करता येणार नाही. त्यावेळेला आता अथर्व हा उभा असतो. अथर्ववर सगळ्या लाकडांची जबाबदारी असते. आकाश म्हणतो की अरे अथर्वने तर लाकडं आणली होती ना, मग नेमकं झालं तरी काय. त्यावेळेला आता काका म्हणतो की अरे आकाश, ती लाकडं ना सगळी ओली निघाली. तेव्हा मग अथर्व गप्पच बसलेला असतो. रागिनी ही विचार करते की चला होळी होऊ द्यायची नाही आहे, म्हणजे काहीतरी केलंच पाहिजे. आता हे सगळं काम अथर्वने केलं आहे तर त्याच्यावर पाणी हे फिरलंच पाहिजे ना. म्हणून रागिनी आता तिकडचं पाण्याचा जो नळ असते, म्हणजेच जो पाईप असतो तो चालू करते आणि
मग आता त्या सगळ्या लाकडांवरती ती आता पाणी चालू करून पाणी फेरून टाकते, जेणेकरून लाकडं ओली व्हावी आणि ते पेट घेऊ नयेत यासाठी तिने हा सगळा पराक्रम केलेला असतो. आता या दुष्टबाईने इतकं सगळं करून देखील तिचं मन भरलेलं नसतं. आकाशच्या बाबतीत, अथर्वच्या बाबतीत तिने वाईट करून पुन्हा एकदा त्यांच्यामध्ये ती तेढ निर्माण करायला तयार झालेली असते. आणि रागिनी ही देवालाही न घाबरता होळीच्या म्हणजे ज्या लाकडांसमोर पाईप ठेवते आणि तिथे नळ चालू करते, जेणेकरून ती सगळी लाकडं आता ओली व्हायला लागतात. आणि लाकडं ओली होत असताना रागिनी आता मनातल्या मनात खूप खुश होत असते की झालं, आता भूमी आणि आकाशची होळी आहे ती पुन्हा काही होऊ शकणार नाही, कारण आता होळी ही कधीही यशस्वी होणार नाही. काही झालं तरीही आता या सगळ्या गोष्टीमधून ओली लाकडं ही होळीला जाळताच येणार नाही आणि जो मी शब्द दिला तो खरा ठरणार आणि होळी पेटता येणार नाही, कारण आकाश आणि भूमी यांच्या आयुष्यात मी सुख येऊच देणार नाही आहे, असं ती आता ठरवत असते. त्यानंतर मग सगळेजण जमलेले असतात. रागिनी म्हणत असते की असं कसं झालं ना, ही जी लाकडं आहे ती अचानक ओली कशी झाली. तेव्हा अथर्व म्हणतो की आकाश, अरे ही लाकडं मी जेव्हा आणली होती वखारीतून तेव्हा ती सुकीच होती, ती ओली कशी झाली मलाही माहीत नाही. आणि तुला खोटं वाटत असेल माझं तर मग तू मनूला विचार, मनू होती माझ्याबरोबर, मी तिला लाकडं वगैरे सगळं काही दाखवलेलं होतं. तेव्हा मग मनू म्हणते की हो अथर्व अगदी बरोबर बोलतोय. ती त्याला आता साथ देत म्हणत असते की हो आकाश भाऊजी, अथर्व बरोबर बोलतोय. जेव्हा मी ती लाकडं बघितली आम्ही दोघांनी तेव्हा तर ती लाकडं सुकी होती, मग ती ओली कशी. आता आकाश म्हणतो की ठीक आहे अथर्व, ठीक आहे, एक काम कर, तू लाकडं कुठून मागवली होतीस. तेव्हा मग तो म्हणतो की वखारीमधून. मग आकाश म्हणतो की एक काम कर, त्याला पुन्हा फोन कर, त्याच्याकडे लाकडं अवेलेबल आहेत का बघ, मग आपण लाकडं मागवूया आणि पुन्हा मग होळी रचूया. त्यावेळेला मग आता अथर्व म्हणतो की ठीक आहे, आणि तो त्या वखारवाल्याला कॉल करतो आणि म्हणतो की हॅलो, मी अथर्व बोलतोय, अथर्व पटवर्धन, जरा एक काम कर ना, म्हणजे तुझ्याकडे लाकडाची जरा लाकडं अवेलेबल असतील तर जरा पाठवून दे ना. त्यावेळेला आता अथर्व कॉल लावतो आणि तो माणूस समोरून सांगतो की नाही, माझ्याकडे लाकडंच अवेलेबल नाही आहेत. आता मात्र इथे पौर्णिमा ही खूपच खुश झालेली असते आणि पौर्णिमाच्या मनामध्ये लाडू फुटत असतात की ही होळी आता काही होत नसते. रागिनी देखील आनंदात असते की काही झालं तरीही या सगळ्या गोष्टी या आता पुन्हा आपल्या मनासारख्याच होत आहेत आणि नंतर मग ते सगळेजणही खुश असतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की पुढच्या भागामध्ये आता वखारीचा माणूस असतो, तो लाकडं घेऊन आलेला असतो आणि तो आता गाडीनेच येत असताना तो बाहेर येतो आणि म्हणतो की ही लाकडं आहेत तुमच्याकडे आली आहेत. तेव्हा मग अथर्व विचारतो की हे लाकडं कोणी पाठवली आहेत. आकाशही तेच विचारतो. त्याच वेळेला इथे आता तो माणूस म्हणतो की साहेब, हे लाकडं एका दादांनी, मग तेवढ्यातच समोर पारितोष येतो आणि म्हणतो की मी मागवली आहेत ही लाकडं, मला कळलं की इथे लाकडांची गरज आहे आणि म्हणून मी ही पाठवली आहेत. त्याच वेळेला आकाश आणि भूमी दोघंजणही खुश होतात आणि आता तो पारितोष तिथून निघून चाललेला असतो आणि पारितोषला भूमी आणि आकाश इन्व्हाइट करतात की प्लीज उद्या रंगपंचमीच्या प्रोग्रामसाठी घरी ये. आणि दोघंजणही आलेले असतात. तेव्हा तिच्या अमोलीच्या हातामधून ती बाळ हिसकावून घ्यायला जात असते आणि तेवढ्यात अमोली पटकन मुलीला बाजूला करते. आता नेमकं पुढे काय घडणार हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.